आज आपण आनंदाई शनिवार उपक्रम यामध्ये दिनांक 23/11/2024 मध्ये येत्या शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम कोणकोणते या ठिकाणी आपण पाहूया। स्तर 1 इयत्ता पहिली ते दुसरी साठी 1 झाडांची निगा ठेवूया, झाडांना पाणी देऊया। 2 ओळख नाणी नोटांची। 3 माझा अद्भुत मित्र म्हणजे कम्प्युटर। स्तर 2 तिसरी ते पाचवी साठी छान माझा मुखवटा। 2 परिसर स्वच्छता उपक्रम। 3 माझे संविधान माझा अभिमान, भारतीय संविधान उद्देशिका सामूहिक वाचन करणे। या ठिकाणी स्तर 3 इयत्ता 6वी ते 8वी साठी उपक्रम कोणकोणते तर 1 त्रिमिती दृश्य निर्मिती म्हणजे शेती। 2 भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया सादरीकरण। 3 माहिती डेटाचा योग्य वापर कसा करतात। या ठिकाणी आपण सविस्तर वर्णन पाहूया। या ठिकाणी पहिला उपक्रम पाहूया, झाडांची निगा ठेवूया व झाडांना पाणी देऊया। या ठिकाणी शिक्षक कृती काय करतात तर शिक्षक परिसरात शाळेत रोपे लावण्यायोग्य निवडलेल्या जागेची पाहणी करतात। शिक्षक रोपे कशी लावावी, झाडांची निगा कशी राखावी, झाडांची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी शेतकरी किंवा कृषी तज्ञ यांना बोलून रोपे झाडे लावण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याबाबत सांगतात। शिक्षक विद्यार्थ्यांना दिलेल्या मार्गदर्शनानुसार रोपे लावण्यासंदर्भात विविध कामे देऊन गटात काळजी घेऊन कामे करण्यास सांगतात। शिक्षक विद्यार्थ्यांकडून पूर्व नियोजनानुसार काही तयार केलेल्या प्रश्नांच्या आधारे अनुभवी शेतकरी किंवा कृषी तज्ञ यांच्याकडून माहिती घेण्यास सांगतात। उपक्रम राबविल्यावर शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्नावलीत दिलेले प्रश्न विचारून विद्यार्थ्यांशी चर्चा करतात। या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी परिसरात शाळेत रोपे लावण्यासाठी योग्य जागा निवडणे निश्चित करणे याबाबत शिक्षकांशी चर्चा करतात। विद्यार्थी रोपे झाडे लावण्यासंदर्भात विविध कामे गटात काळजी घेऊन करतात। विद्यार्थी रोपे कशी लावावी, झाडांची निगा कशी राखावी, काळजी कशी घ्यावी याबाबत अनुभवी शेतकरी किंवा कृषी तज्ञ यांच्याकडून पूर्व नियोजनाप्रमाणे माहिती घेतात। विद्यार्थी माहिती घेण्यासंदर्भात अनुभवी शेतकरी किंवा कृषी तज्ञ यांना प्रतिनिधी प्रश्न विचारतात। विद्यार्थी शिक्षकासोबत होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात। नंतर या ठिकाणी दुसरा उपक्रम पाहूया आपण। या ठिकाणी त्याची प्रश्नावली पण आहे, ती प्रश्नावली विद्यार्थ्यांकडून आपण सोडवून घेऊ शकतो। यामध्ये 5 प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। नंतर बघा उपक्रम दुसरा, ओळख नाणी नोटांची। या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहेत, नाणी आणि नोटा। शिक्षक कृती, शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना नाणी व नोटा दाखवतात। शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय चलनाचे महत्त्व सांगतात। शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय चलनाद्वारे होणारा व्यवहार दाखवितात। विद्यार्थी कृती, विद्यार्थी शिक्षकाकडून दाखवलेले नाणी व नोटा पाहतात। विद्यार्थी शिक्षकाकडून भारतीय चलनाचे महत्त्व समजून घेतात। विद्यार्थी शिक्षकाकडून भारतीय चलनाचा व्यवहार समजून घेतात। या ठिकाणी आता पुढचा उपक्रम पाहूया, माझा अद्भुत मित्र म्हणजे कम्प्युटर म्हणजे संगणक। संगणकाचे विविध भाग किंवा चित्र दाखवून संगणकाचे कार्य समजण्यासाठी विद्यार्थ्यांना विचारण्यासाठीचे प्रश्न, या ठिकाणी प्रश्न विचारले आहेत बघा। संगणकाच्या भागाचे नाव काय आहे, उदाहरणार्थ मॉनिटर। या भागाचे काम काय आहे, उदाहरणार्थ चित्र दाखवणे। अशा प्रकारचे या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत। आपण विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू शकतो, चर्चा करू शकतो विद्यार्थ्यांसोबत। संगणकाच्या मदतीने केली जाणारी कामे कोणती, चित्र काढता येतात, रंग देता येतो, लिहिता येते, चित्रपट पाहता येतो, गाणे ऐकता येतात, कविता ऐकता येतात। या प्रकारची माहिती विद्यार्थ्यांना आपल्याला द्यायची आहे। या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर संगणक प्रतिकृती, संगणक व त्याच्या भागाचे चित्रे। शिक्षक कृती काय तर शिक्षक विद्यार्थ्यांना तुम्ही संगणक कुठे कुठे पाहिला आहे हे विचारतात। त्याच वेळी गटानुसार आलेल्या उत्तराचे लेखन फलकावर करतात। शिक्षक संगणक, चित्र, प्रतिकृती, चित्र, स्टिकर, भित्तिचित्र दाखवून हे काय आहे, याला आपण अजून कोणत्या नावाने ओळखतो, संगणकाचे भाग दाखवून नावे स्पष्ट करतात। संगणकाच्या मराठी इंग्लिश नावाचा तोंडी सराव घेतात। संगणकाचे विविध भाग किंवा चित्र दाखवून संगणकाचे कार्य समजण्यासाठी विद्यार्थ्यांना विचारण्यासाठी प्रश्न विचारतात। उदाहरणार्थ साऊंडचा उपयोग काय तर उत्तरे कविता आणि गाणे ऐकणे। या प्रकारचे प्रश्न आपण विद्यार्थ्यांना विचारू शकतो। कीबोर्डच्या मदतीने आपण काय काय करू शकतो, लेखन, टायपिंग करणे।
शिक्षक विद्यार्थ्यांना गटनीय संगणकाची कामे कोणती हे विचारतात. ही कामे फलकावर लिहितात. फलकावर लिहिलेली ही कामे पाहिल्यावर लक्षात येते की संगणक सर्व ठिकाणी दैनंदिन कामासाठी उपयुक्त आहे. असे आपल्याला सर्व ठिकाणी भरपूर कामासाठी घरी कोण कोण मदत करते, तर मित्र उत्तर आल्यानंतर संगणकाची तुलना करून संगणक आपला अद्भुत मित्र असा होऊ शकतो हे स्पष्ट करतात. चित्र काढता येतात, रंग देता येतो, लिहिता येते, चित्रपट पाहता येतो, गाणे ऐकता येतात, कविता ऐकता येतात. या ठिकाणी विद्यार्थी कृती काय घडून येते, ते विद्यार्थी संगणक कुठे पाहिला हे याचे गटनीय उत्तरे देतात. विद्यार्थी संगणक, संगणकाचे चित्र, संगणकाची प्रतिकृती, स्टिकर, भित्तिचित्र हे पाहून हे काय आहे, याला आपण अजून कोणत्या नावाने ओळखतो, संगणकाच्या भागाची नावे सांगतात, संगणकाच्या मराठी, इंग्लिश नावाचे तोंडी सराव करतात. शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देतात, चर्चेत भाग घेतात. एखादा भाग समजला नाही तर त्याविषयी आवश्यक तेवढे प्रश्न विचारतात. विद्यार्थी फलकावर उत्तराचे वाचन करतात. शिक्षकांनी सांगितलेल्या भागावर चर्चा करतात. विद्यार्थी संगणक सर्व ठिकाणी व दैनंदिन कामासाठी उपयुक्त आहे, म्हणजे संगणक आपला अद्भुत मित्र आहे हे चर्चेच्या माध्यमातून समजून घेतात. विद्यार्थी शिक्षकाचे संगणकाचे स्टिक पपेट सहित सादरीकरण पाहतात. शिक्षकांनी सांगितल्यानुसार त्यात आपला सहभाग नोंदवतात. विद्यार्थी गटनीय स्टिक पपेटच्या सहाय्याने सादरीकरण करतात. यानंतर आपण पुढचा उपक्रम पाहणार आहोत. छान माझा मुखवटा. आवश्यक साहित्य काय लागणार तर कार्डशीट, कागद, डिंक, स्केच पेन, दोरा, सजावट साहित्य इत्यादी. शिक्षक कृती काय, शिक्षक विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मुखवटे दाखवतात. उदाहरणार्थ लाकूड, कागद, रबर, कागदी प्लेट्स इत्यादी पासून तयार केलेले मुखवटे. विद्यार्थ्यांना कार्डशीट पासून मुखवटा तयार करताना कागदावर रेखाटन, रंगकाम, बाह्यरेषा हाताने कापणे, दोरा बांधणे या टप्प्यासह कृती पूर्ण करून दाखवतात. विद्यार्थ्यांना मुखवटा बनवण्यासाठी प्रोत्साहन देतात, आवश्यक तेथे मदत करतात. शिक्षक स्वतः मुखवटा चेहऱ्यावर परिधान करून संवाद करतात. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेला मुखवटा चेहऱ्यावर लावायला सांगतात. पात्रानुसार आवाज काढून वैयक्तिक सादरीकरण करायला सांगतात. त्या पात्राची गुणवैशिष्ट्ये सांगण्यास प्रेरित करतात. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना गटाने मुखवट्यासह छोटे छोटे संवाद सादर करायला सांगतात. या ठिकाणी विद्यार्थी कृती काय करतात तर विद्यार्थी शिक्षकाच्या प्रात्यक्षिकाचे निरीक्षण करतात. शिक्षकाच्या सूचनेनुसार त्याचा आवडता प्राणी, पक्षी, कार्टून याचे मुखवटे तयार करतात. रेखाटन, रंगकाम, बाह्यरेषा कापणे, दोरा बांधणे या टप्प्याने कृती करतात. तयार केलेला मुखवटा चेहऱ्यावर लावून त्यानुसार प्राणी, पक्षी, कार्टून इत्यादीचा आवाज काढतात. विद्यार्थी समोर येऊन वैयक्तिकरित्या मुखवट्यासह छोटे छोटे संवाद सादर करतात. पुढचा बघा परिसर स्वच्छता उपक्रम. आपल्याला परिसर स्वच्छता करायचे आहेत. तर आवश्यक साहित्य काय लागणार तर परिसर स्वच्छतेसाठी आवश्यक झाडू, खराटे, कचरा पेटी म्हणजे डस्टबिन इत्यादी साहित्य. शिक्षक कृती काय तर परिसर स्वच्छतेबाबत उद्बोधन. शिक्षक विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छता या विषयावर आधारित माहिती देऊन परिसर स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतात. स्वच्छ व सुंदर शालेय परिसर म्हणजे काय, शालेय परिसर स्वच्छ ठेवण्याचे होणारे फायदे व स्वच्छ परिसर ठेवण्यामागील विद्यार्थ्यांची भूमिका इत्यादी याबाबत शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. परिसर स्वच्छता. शिक्षक विद्यार्थी गट करून परिसर स्वच्छता उपक्रम राबवण्यासंबंधीची सूचना देतात. शिक्षक विद्यार्थ्यांचे 5-7 जणांचा मिळून असा एक गट तयार करतात व त्यांना परिसरातील कचरा उचलणे, ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करणे, परिसरातील पालापाचोळा एकत्र करून शालेय परिसर स्वच्छ करणे इत्यादी बाबतच्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सूचना देतात. विद्यार्थी कृती करते. विद्यार्थी परिसर स्वच्छता उपक्रमात सहभागी होतात. विद्यार्थी परिसर स्वच्छतेचे महत्त्व सांगतात. परिसर स्वच्छता उपक्रमात आलेल्या अनुभवाचे सादरीकरण करतात. यानंतर आपण पुढचा उपक्रम पाहणार आहोत. माझे संविधान माझा अभिमान, भारतीय संविधान उद्देशिका सामूहिक वाचन करणे. आता या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर ध्वनी प्रक्षेपक, संविधान उद्देशिका. शिक्षक कृती काय, शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाविषयी प्राथमिक माहिती सांगतात. शिक्षक भारतीय संविधान उद्देशिकेमधील महत्त्वपूर्ण शब्दाचे अर्थ सांगतात.
भारतीय संविधान उद्देशिका अनुवाचन करतात. सदर उपक्रम परिपाठावेळी नियमित घेतात. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करतात. आता येत्या 26 नोव्हेंबरला संविधान दिन आहे, म्हणून या ठिकाणी हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे. विद्यार्थी कृती. विद्यार्थी वर्गामध्ये भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करतात. 26 नोव्हेंबर रोजी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिन साजरा करतात. तर पुढचा उपक्रम आपण पाहणार आहोत. त्रिमिती दृश्य निर्मिती शेती. याला आवश्यक साहित्य काय लागणार, तर घर अथवा झोपडी, झाडे, सायकल, नांगरणी करणारे शेतकरी, ट्रॅक्टर, कणसासह पिके, बाज, पलंग, कोंबड्या अशी शेतीशी संबंधित रंगीत चित्रे, जुने पुठ्ठे, डिंक, कात्री, कटर इत्यादी. या ठिकाणी शिक्षक कृती काय करतात, तर शिक्षक विद्यार्थ्यांचे गट तयार करतात. विद्यार्थ्यांनी शिक्षकाकडे जमा केलेल्या रंगीत चित्रामधून बाह्य रेषावर कापलेली चित्रे प्रत्येक गटाला वाटतात. विद्यार्थ्यांना प्राप्त झालेली चित्रे जुन्या पुठ्ठ्यावर डिंकाच्या साहाय्याने चिकटवायला सांगतात. तयार झालेल्या प्रत्येक चित्राच्या मागे 2-2 काटकोन त्रिकोण आकारातील पुठ्ठे जोडतात, ज्यामुळे त्या आकृत्या सरळ सपाट पृष्ठभागावर उभ्या राहतील. क्रमवार गटाकडून तेथे टेबलावर जमा करतात. एका सरळ पृष्ठभागावर एक एक करून एक संध त्रिमित दृश्य रचना करतात. सर्व चित्रे वेगळ्या टेबलावर जमा करून विद्यार्थ्यांना स्वतः चित्र मांडणी करून वेगळी त्रिमित दृश्य रचना करण्यासाठी प्रोत्साहित करतात. या ठिकाणी विद्यार्थी कृती करते. विद्यार्थी आपापल्या गटात बसतात. शिक्षकांनी पुरवलेले चित्रे त्यावर चिकटून पुठ्ठा चित्रानुसार कापतात. तयार झालेल्या चित्राच्या मागे 2 काटकोन त्रिकोण चित्रे व्यवस्थित उभे राहिली अशा पद्धतीने चिकटवतात. तयार झालेले चित्रे शिक्षकाकडे जमा करतात. शिक्षकांनी केलेल्या कृतीचे निरीक्षण करतात. शिक्षकाच्या सूचनेनुसार स्वतः त्या चित्रापासून त्रिमित दृश्य रचना करतात. आपल्याला या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहायचा आहे. भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया सादरीकरण. उद्देश असा आहे भारतीय संविधान प्रक्रिया समजून घेणे. या ठिकाणी आवश्यक साहित्य काय, संगणक, पेन ड्राईव्ह, पीपीटी. शिक्षक कृती. भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया म्हणजे पीपीटी संविधान प्रत तयार करून सादरीकरण घेतात. विद्यार्थी कृती. विद्यार्थी भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया पीपीटीच्या सहाय्याने सादरीकरण तयार करून सादर करतात. संदर्भ साहित्य. भारतीय संविधान स्तंभ, फोटो, भारतीय संविधान मूळ प्रत. 26 नोव्हेंबर कार्यक्रम असल्यामुळे आपल्याला हे उपक्रम घ्यायचे आहे. या ठिकाणी प्रश्नावली पण विचारलेली आहे. ती प्रश्नावली आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांशी घेऊ शकतो. आता माहिती डेटाचा योग्य वापर कसा करता या ठिकाणी आपण पाहूया. या ठिकाणी काही प्रश्न असतात. डेटा म्हणजे काय, डेटा कुठून प्राप्त होतो, डेटाचा प्रकार कोणते, डेटा कसा साठवून ठेवता येतो, डेटाचे वर्गीकरण विश्लेषण कसे करावे. या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहेत. शिक्षक निर्मिती, पॉवर पॉईंट, सादरीकरण, संगणक, मोबाईल. शिक्षक कृती काय, शिक्षक विद्यार्थ्यांना डेटा कशाला म्हणतात, प्राथमिक स्वरूपात पुरवलेली कच्ची माहिती, मग ती ऑनलाईन असो ऑफलाईन याविषयी विद्यार्थ्यांना समजावून सांगतात, याविषयी चर्चा घडून आणतात. डेटा कुठून प्राप्त होतो, जसं फोन, मेसेज, ईमेल, सर्वेक्षण, ऑनलाईन फॉर्म असे प्रतिसाद देतात. डेटाचे प्रकार किती, 2 संख्यात्मक व गुणात्मक याबाबत स्पष्टीकरण करतात. डेटा कसा साठवून ठेवता येतो, पोर्टलवर, ड्राईव्हवर, क्लाउडवर याची प्रक्रिया सांगतात. डेटाचे वर्गीकरण विश्लेषण कसे होतात, अशा प्रकारचे प्रश्न विचारायचे आणि त्याची उत्तरे आपण द्यायची, जेणेकरून विद्यार्थ्याला त्या गोष्टीची माहिती होते. या ठिकाणी विद्यार्थी कृती काय, डेटा कशाला म्हणतात, प्राथमिक स्वरूपात पुरवलेली कच्ची माहिती, मग ती ऑनलाईन असो वा ऑफलाईन हे समजून घेतात व चर्चेत सहभागी होतात. डेटा कुठून प्राप्त होतो याची उत्तरे देतात. डेटाचे प्रकार किती याची उत्तरे देतात. म्हणजे शिक्षकाने जे काही प्रश्न विचारले असतील त्या प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी विद्यार्थी देतो. त्याचा परिणाम काय होतो, तर डेटा कशाला म्हणतात याविषयी समजून घेतात. डेटा उल्लंघन कसे होते याबाबत सविस्तर जाणून घेतात. या ठिकाणी चित्र दाखवलेले आहेत बघा. या ठिकाणी आपण त्या विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारू शकता
आणि हे जे उपक्रमाचे माझ्या कमाईचे नियोजन यामधला उपक्रम आहे त्याचा याविषयी आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो. दोन्ही PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.